नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि प्रिया दोघींमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं. कारण कल्पना आता तिजोरीच्या चाव्या सायलीच्याच म्हणण्याप्रमाणे प्रियाला देतात आणि त्यानंतर खरा प्लॅन सुरू होतो. सायली आता प्रियाला चावी देताच तिच्यावरती अरेरावी करून आता ती चावी हिसकावण्याचा प्रयत्न करत असते. पण आता सायलीला काही आवर घालायला कोणीही मध्ये पडत नाही, कारण हा प्लॅन असतो. कारण प्रियाला सुद्धा आता ही संधी मिळालेली असते, सगळ्यांवर अधिकार गाजवण्याची संधी मिळालेली असते. तिलाही आता हा हक्क सोडायचा नाही आहे. त्यामुळे काही सायली म्हणत असते की मी तुला काहीच भेटू देणार नाही, असं म्हणूनच आता ती मात्र प्रियाच्या हातातून चावी हिसकावून घेत असते. त्याचवेळी चावी हिसकावून घेत असताना मात्र सायली आणि प्रियामध्ये वाद वाढलेले म्हणजे वाढतच जातात. सायलीचं ती काही ऐकायलाच तयार नसते, कारण आता एवढा मोठा अधिकार आपल्याला मिळतोय आणि आपण तो कशाला सोडायचा असं तिला वाटू लागतं आणि त्यामुळे ती कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करू शकते. सायली तिला चाव्या काही मिळू देत नाही आणि त्या दोघींमध्ये भांडण सुरूच असतं. सायलीने स्वतःहून सुरू केलेलं असतं हे सगळं. प्रियाला म्हणजे ह्या भांडणामध्ये गुंतवून तिला ॲक्च्युली तिचे केस हवे असतात. DNA टेस्टसाठी तिला केस काढायचा असतो आणि म्हणूनच ती भांडत असते. कारण प्रियाची आणि मैनाची आता DNA टेस्ट होणार आहे आणि त्यासाठी केस मिळवणं गरजेचं आहे असं सायलीला वाटत असतं. कल्पना, प्रताप या सगळ्यांनाच मोठं टेन्शन आलेलं असतं की सायलीला झालंय काय, कारण सायली ह्याआधी असं कधीच वागली नव्हती जेवढं ही आज इतकं भयंकर वागत आहे. प्रियाला सायली ठणकावून सांगत असते की ज्या गोष्टींवर माझा अधिकार आहे, ज्या गोष्टींवर माझा हक्क आहे ते मी तुला मिळवून देणार नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा फक्त आणि फक्त ह्या चावीवर माझा अधिकार असेल, असं ती बोलूनच चावी परत एकदा हिसकावून घेते. आणि आता तिला रडू येत असतं. अस्मिता तिथे आलेली असते. अस्मिता म्हणते की काय चाललंय. तर आता ह्या भांडणात म्हणजे मला ना हे भांडण बघून इथे ना थांबायची पण इच्छा राहिलेली नाही आहे. तिला खूप आता चीड आलेली असते. मग आता दुसरीकडे जेव्हा सायली रूममध्ये निघून जाते तेव्हा अश्विन अर्जुनला म्हणत असतो की काय चाललंय, तुझी बायको आज चक्क तर माझ्या बायकोच्या जीवावर उठली, हे कधी थांबणार आहे? ह्या घरात हे असं चालू राहणार आहे का? तर मला ना आता सगळ्यांचा वैताग आलाय. अर्जुन म्हणतो की 2 मिनटं दे मला, मी बघतो सायलीला नेमकं काय झालंय. म्हणूनच आता अर्जुन रूममध्ये जातो आणि सायलीला म्हणत असतो की बायको तुला आज काय झालंय? त्यावर सायली म्हणत असते की आपल्याला DNA टेस्टसाठी जो केस हवा होता ना, तो केस भेटलाय बघा. मग आता तो केस भेटल्यानंतर खूपच जास्त आनंद तिला झालेला असतो. तो केस आता ती कसाबसा मिळवतेच आणि त्यामुळेच अर्जुन म्हणतो की अच्छा, हे होतं तर सायली 2.0. भारीच होतं मग, काही हरकत नाही आहे, कमाल केलीस तू. बोलून आता अर्जुन तिचं कौतुक करायला लागतो. इकडे मात्र आता प्रिया सगळेजणं म्हणजे प्रियाला सावरू लागतात. प्रिया रडत असते. प्रियाला आता असं दाखवायचं असतं की मला किती सायलीमुळे त्रास होतोय, सायली किती चुकीचं वागली हे तिला सगळ्यांसमोर सांगायचं असतं. म्हणूनच सायलीने मला मारलं आणि हे आत्ताचं नाही आहे, तर पहिल्यापासून तिचा स्वभाव असाच आहे. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली हे बोलत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की आपण प्रियाचे केस तर मिळवले, आपल्याला आता मैनाच्या केसचीही गरज लागणार आहे. मैनाचे केस आणि त्याचबरोबर प्रतिमाचा सुद्धा केस घ्यावा लागेल. तिघांची एकदम DNA टेस्ट करायला हवी. नक्की कोणते रिपोर्ट कोणाला मॅच होत आहे हे बघायला हवं. आता अर्जुन म्हणत असतो. त्यावर मैना काय असेच केस काढू देणार नाही हे त्यांना पक्कं माहिती आहे. म्हणून मैनाचा केस कसा काढायचा याबद्दल ते प्लॅन करू लागतात. तर प्रतिमा त्यांचं काय करायचं असं हे विचार आता सायलीच्या मनात येतो. अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार चाललेले असतात. इकडे आता सगळेजण शांत करत असतात प्रियाला. एवढा विचार नको करू, आम्हाला कळते की तुला याचा खूप त्रास होतोय. त्रास करून घेत राहिलीस तर पुढेही तुला बेकार त्रास होईल. त्यापेक्षा नको. तू आम्हाला कळले आहेस, किती चांगली आहेस तू प्रिया. आणि सायलीचं खरं रूप आम्हाला कळलं. त्यावर प्रिया म्हणते की हे आजचं नाही आहे, पूर्वीपासून असं तिचं रूप आहे. तुमच्यासमोर उघड व्हायचं बाकी होतं, ते आज उघडं झालंय. 1 नंबरची खोटारडी आहे. मला जे भेटतं ना ते तिला बघवत नसतं, म्हणूनच ती माझ्याकडून सगळं हिसकावून घेत असते. आज बघितलंत ना, माझ्याकडून तिने ही चावीसुद्धा हिसकवण्याचा प्रयत्न केला. तिलाही तिची चावी हवी होती. दुसरीकडे ना आता प्रतिमा आत्यांना म्हणजे केस द्यायचा असतो. प्रतिमा आत्यांचा केस मिळवण्यासाठी सायली असं करते की प्रतिमा आत्यांना फोन करते आणि म्हणते की प्रतिमा आत्या. त्या म्हणतात की बोल ना सायली. ती म्हणते माझं जरा तुमच्याकडे काम आहे. मग काम आहे? त्या विचारतात की कुठलं काम आहे? तर ती म्हणते की वेगळं असं काही नाही, पण म्हणजे असं वाटतं की भेटायला हवं तुम्हाला. तर आता तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला प्रिया नसते ना, म्हणूनच ना मग मी तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी येणार आहे. तर आता म्हणूनच ते प्रतिमा आत्या म्हणतात की बरं ठीक आहे, आज कामासाठी 2 दिवस ते बाहेर गेले आहेत,
तोपर्यंत माझा असा विचार चालू होता की तन्वीला घरी बोलवावं, तिचे सगळे लाड करावे, असे मला वाटते गं. ह्या सगळ्या गोष्टी प्रतिमात्या जेव्हा बोलतात ना, तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, मग बोलवा तिला, तसंही ते येईलच तुमच्याबरोबर. मला माहिती आहे, तुम्ही फक्त तिला बोलवा, मग आपण पुढचं सगळं मॅनेज करूया, असंही सायली म्हणते. सायलीने सांगितलेलं असतं की तिला आधी येऊ दे. मग दुसरीकडे प्रताप आणि त्याचसोबत सगळेजण आता प्रियाला समजावत असतात. अश्विनला आता कल्पना सांगत असते की बघ अश्विन, हिला ना जरा रूममध्ये घेऊन जा, ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही आहेत, असे आता कल्पना एकदम खांद्यावर तिचे हात ठेवत असतात. आणि तिच्या मनातून आता उकळी फुटत असते प्रियाच्या. त्यामुळेच ना आता प्रिया खूपच जास्त खुश असते. मग अश्विन सांगत असतो की जरा हिला रूममध्ये घेऊन जा, म्हणजे बघ हिला थोडं बरं वाटेल. अश्विनही म्हणत असतो की चल तू आराम कर थोडं, असं बोलून अश्विन आता प्रियाला घेऊन चाललेला असतो. प्रिया म्हणत असते की पण ही सायलीची सवय माझ्यासाठी जुनीच आहे, तुम्हा सगळ्यांसाठी नवीन असली तरीसुद्धा मला माहिती आहे ना, ती आश्रमातसुद्धा असंच करायची. माझं काही असलं ना की ती त्याच्यावर पटकन हक्क गाजवायची. खूप जास्त तिला म्हणजे असं मला त्रास द्यायला आवडायचं. आईने मला स्वतःहून सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तिने माझ्याकडून ते हिसकवण्याचा प्रयत्नच केला आहे. अश्विन प्रियाकडे बघत असतो आणि तिकडनं आता प्रिया रूममध्ये गेल्यावर प्रतापराव आणि कल्पना ह्या खूप जास्त हसत असतात. अस्मिता तर हे बघून एकदमच चकित होते. अस्मिता म्हणते म्हणजे आई बाबा, हे सगळं काय चाललंय, नक्की मला सांगाल का? त्यावर आता हे सगळं नाटक होतं, आम्हाला ना सायलीनेच करायला सांगितलं होतं, म्हणजे सायलीने तिच्यासोबत जे काही भांडण केलं, मारामारी केली, हे सगळं नाटक होतं. त्यावर आता हे सगळं नाटक होतं, सायलीने सांगितलं म्हणून तुम्ही हे सगळं केलं, असं आश्चर्यचकित होऊन अस्मिता विचारू लागते. सायली खरंच हुशार आहे ना, तिला कुठे काय करायचं हे बरोबर समजतं. म्हणजे मला सांगा, ह्या आधीसुद्धा सायलीने सांगितलं होतं की प्रियासोबत चांगुलपणाचं नाटक करायचं. सायलीच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतच असतात ना, तरी आता सायली काहीतरी विचार करूनच हे सगळं सांगते, म्हणूनच आम्ही सायलीला साथ देत आहोत. दुसरीकडे आता प्रतिमाने फोन करून प्रियाला घरी बोलवलेलं असतं. सायलीलाही आता प्रतिमात्यांकडे लवकरात लवकर पोहोचायचं असतं. सायलीची ही तयारी सुरू असते. अर्जुन तिला म्हणत असतो की प्रतिमात्यांकडे काही झालं तरी केस आणायला हवा. प्रतिमात्याला कळायला नको पण की ती म्हणजे तू तिचा केस घेत आहेस ते, कारण आता असं म्हटलं जातं जेव्हा तेव्हा सायली सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा इकडे सायली जी अर्जुनला म्हणत असते की नका काळजी करू, सगळ्या गोष्टी ठीक होतील. मग तर झालं, माझ्या परीने मी प्रयत्न करणार आहे. आत्यांचा केस घ्यायचा आहे, पण तुम्ही आता मैनाचा केस घ्या आणि मग ह्या तिघांची DNA टेस्ट आपण करूयात. सायलीला प्रियासोबत म्हणजे जायचं नसतं, ती थोडी मागून जाणार असते, कारण ती तिच्यासोबत गेली तर पुन्हा संशय येण्याची शक्यता आहे. म्हणूनच हे सगळं काही करत असते, ते सगळं लपून छपून. दुसरीकडे आता अर्जुन तयारी करत असतो आणि त्याचीसुद्धा आता खूप जास्त धावपळ होत असते बाहेर जाण्यासाठी. त्यासाठी तो तयारी करून जात असतो. मैना आणि त्याचसोबत प्रतिमा ह्या दोघींचे केस मिळवायचे असतात. प्रियाची DNA टेस्ट करणं एकदमच पॉसिबल होणार असतं. मैना काही स्वतःहून केस देणार नाही आणि प्रतिमाचे केस घेणं हे सुद्धा खूप मोठा टास्क असतो त्या दोघांसाठी. सायली प्रयत्न करत होती. दुसरीकडे आता सचिन बसलेला असताना सचिनच्या फोनवर आता साक्षीचा कॉल येतो. साक्षी सचिनला सांगते की सचिन, तुझं काय चाललंय, तू मला जराही किंमत देत नाही आहेस, तू असं का करतोयस, प्लीज बोल ना माझ्याशी. आपलं काय ठरलं होतं की तू थोडा वेळ माझ्यासोबत बोलणार, मग आता असं का विचारत आहेस? सचिन म्हणतो, खरंच गं, इथे ना खूप जास्त काम आहे, त्याच्यापुढे ना काय करू शकत नाही आहे मी. तर आता हा अचानक रडू लागतो. त्यामुळेच म्हणजे बाळ अचानक रडू लागतं आणि बाळाला शांत करत असतो सचिन. त्यामध्ये आता साक्षी फोनवर बोलत असते. साक्षीचं म्हणणं असतं की आत्तासुद्धा तो ऐकून घेत नाही आहे, पण जेव्हा नाही सगळं बोलणं ऐकून घेईल तेव्हा मात्र इकडे साक्षीचा फोन लगेचच तो ठेवून देतो, कारण बाळ रडत असतं. बाळालासुद्धा शांत करायचं असतं आणि त्यासाठी आता ती विचार करत असते की काय प्रकार आहे, म्हणजे हा गेला तिथे आणि मला विसरला, बाळ झाले तेव्हापासून हा मला एवढा विसरला आहे ना, नाही, काही झालं तरी मला माझ्या आयुष्यातून मी सचिनला काढणारच नाही आहे. तर आता असा विचार करून ती पुढे जात असते. दुसरीकडे आता प्रिया खूप जास्त अश्विनला रडून दाखवत असते. तेवढ्यातच ना आता फोन आलेला असतो प्रियाच्या मोबाईलवर प्रतिमात्यांचा. प्रतिमाला बोलायचं असतं, त्यामुळेच प्रतिमाने आता प्रियाला कॉल केलेला असतो. प्रियाच्या मोबाईलमध्ये नंबर दिसल्याबरोबर ती म्हणत असते की आईचा फोन का बरं आला असेल, थांब मला बघायचं आहे. असा विचार करून प्रिया आता कॉल रिसीव्ह करते. प्रियाला प्रतिमा म्हणत असते की अगं, मला कळलं कळली की तू खूप काही करतेस घरातल्या सगळ्यांसमोर. मागचं सगळं विसरून तू आता सगळीकडे नव्यासारखी वागायला लागली आहेस, बरोबर ना? इकडे प्रिया विचार करते की किती माझ्याबद्दल सगळ्यांना काय काय वाटतंय. कल्पनाने सांगितलेलं असतं, त्यामुळेच प्रतिमात्या हे सगळं काही तिला ऐकवत असतात. तर त्या प्रियाला घरी जेवणासाठी इन्व्हाइट करतात.
घरी जेवायला ये, आरामात राहा, ऐश आरामात. माहेर पण कशासाठी असतं? प्रतिमात्या तिला सांगू लागतात. आता लगेचच प्रतिमा मुद्दामूनच म्हणते की मला आठवण वगैरे येत होती. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ती सांगते तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की जा, मी तुला सोडतो. मग तर झालं. प्रतिमा ही खुश असते की इथे आता आपण जे प्लॅनिंग केलं असतं ते सक्सेस होते. तर त्यांना वाटत असतं की लवकरात लवकर प्रियाने घरी यायला पाहिजे. तिचं खरं रूप आता जगासमोर आणायचं आणि त्यासाठी ही सगळी धावपळ गडबड सुरू असते. प्रिया आता खूप जास्त खुश असते कारण तिला ना आता बरं वाटत असतं. एवढा वेळ वाटत होतं की सगळंच आता हातनं गेलं आहे. पण प्रतिमाने आपल्याला घरी जेवायला बोलवलं म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी आता आपण पूर्ववत केलेल्या आहेत. त्यामुळे तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर इथे आता सुमनला फायनली आपल्याला जे हवं आहे ते सक्सेस होला म्हणजे होतं आहे याचा आनंद वाटत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की कल्पनाने प्रियाबद्दल एवढ्या मोठ्या गोष्टी सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे आता अश्विनही प्रियावर खुश असतो. अश्विन प्रियाला म्हणतो की खरंच ना, सगळ्यांची मनं तू जिंकून घेतलीस, अगदी तुझ्या ह्या चांगल्या स्वभावामुळे. प्रिया तर म्हणत असते, वाटते मी चांगले वागते, पण खरं तर हे माझं नाटक आहे. आता मनातल्या मनात म्हणत असते. तिला असं वाटतं की कधीतरी एकदा तिकडे जाऊन ऐशारामात राहायला पाहिजे, कारण इथे ना नुसती कामं करायला लागतात. त्यामुळेच तिला बाहेर पडावंसं वाटतं. दुसरीकडे आता अर्जुन मैनाकडे गेलेला असतो आणि मैनाला DNA रिपोर्ट करायचा आहे तसं सांगतो. मग आता मैना म्हणते की DNA टेस्ट म्हणजे काय? त्यावर अर्जुन सांगत असतो की तुम्ही आणि बबली ह्या दोघीही मायलेकी आहेत हे सिद्ध करायचं आहे मला. त्यासाठी ना DNA टेस्ट करायला लागते आणि DNA टेस्टसाठी आपल्याच शरीरातला एखादा अवयव जसं की केस हा असतो महत्त्वाचा. तर आता ह्या सगळ्यांवरून सांगते की हिचीच आई नक्की कोण आहे ते. तर आता आम्हाला रिपोर्ट्स करावेच लागतील. आपण पुराव्यासकट सिद्ध करणार आहोत. तर याला ना उद्या कोर्टात तुम्हाला यावं लागेल. जमेल ना? एवढं सांगून उपयोग नाही आहे की ती ही तुमची मुलगी आहे. तुम्ही म्हटलं मुलगी आहे तर झालं. त्यासाठी पुरावेसुद्धा लागतात ना कोर्टात. त्यामुळेच मला वाटतं की DNA टेस्ट करायला हवी. अगं एवढासा छोटा केस द्यायचा. बरं, तर लगेच काढून देतात. तर मग आता प्रतिमात्या आपला केस काढून अर्जुनला देतात. दुसरीकडे आता भांडण सुरू असतं सचिन आणि अस्मिताचं. अस्मिता सचिनला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिता सचिनला सांगत असते की सचिन मला माहिती आहे माझं अकाउंट चालत नाही आहे, फ्रीज झालं आहे, ते डिॲक्टिवेट झालं आहे, तुझी चिडचिड होते, पण मी काय करू, माझ्याकडून सगळे प्रयत्न मी केले. त्या म्हणजे बँक मॅनेजरला फोन करून सगळ्या कस्टमर IDशी पण माझं बोलणं झालेलं आहे, पण त्याचा कॉल करूनही उपयोग झालाच नाही आहे कारण अजूनही कार्ड डिॲक्टिवेटच आहे. मग आता थोडं वेट करा ना, भांडणं करून काय होणार आहे. तरीसुद्धा आता सचिन म्हणत असतो की तू काहीतरी चुकीचा विचार करतेस, तुझ्याशी भांडत नाही आहे, पण तुला कळते का माझ्या डोक्यावर खूप जास्त प्रेशर आहे. मला पैसे द्यायचे आहेत लवकरात लवकर. तुला हे सगळं क्लिअर करता येत नाही आहे का? तुला काय वाटते मी हे मुद्दामून करतो आहे का? अगं अस्मिता, घरातल्या सगळ्यांवर विश्वास आहे तुझा, पण सचिनने सांगितल्यावर तुला काहीतरी म्हणजे उगाच गैरसमज होतो आहे. तू चुकीचा अर्थ काढू नकोस. घरातले असं करणार नाही सचिन, आणि घरातले विष कालवणं इतके हे ह्या थराला जाणारे नाही आहेत माझ्या घरचे. अर्जुन मगाशी काय बोलला हे सगळं काही तू विसरतेस का? अर्जुनने म्हटलं होतं ना की पैसे नेमके तुला हवे आहेत की कोणी तुला पुढे करते, त्यावरून तुला समजत नाही आहे का अस्मिता? असं आता सचिन तिला मुद्दामूनच सांगू लागतो की कशावरून काय घडते ते मुद्दामून घडवून आणलं जाते. ह्या गोष्टी अर्जुन बोलला होता ना अस्मिता, बोल ना. तुझा भाऊ जे जे काही बोललं आहे त्याच्यावर तुझा विश्वास बसला का? मला चुकीचं समजताय का सगळेजण? आता सचिन अस्मिताला म्हणू लागतो. अस्मिता पण विचारात पडते की सचिनने मुद्दामूनच अस्मिता आणि घरच्यांमध्ये म्हणजे कोंडी करण्याचं ठरवलेलं असतं की एकाच फॅमिलीमध्ये एकमेकांमध्ये भांडणं लावायची. तर आता अस्मिताचा बँक बॅलन्स जो आहे तो पळवता येईल या सगळ्याचा विचार सचिनने ऑलरेडी करून ठेवलेला असतो. सचिन इथे जे काही बोलला त्या सगळ्या गोष्टींचा अस्मिता आता विचार करू लागते. सचिनचं म्हणणं आता तिला पटलेलं असतं. सचिन जरा 2 शब्द गोड बोलला की ही अस्मिता लगेच फसते. त्यामुळे आतासुद्धा तिला असं वाटतं की घरचे सगळ्यांबद्दल सचिन जे काही म्हणतोय ते खरंच असंच असेल का, याच्यावर तिचा विश्वास बसायला लागतो. पण माझं अकाउंट बंद झालं असेल तर मला असं वाटलं असतं, पण अकाउंट तर बंद नाही आहे, अकाउंट चालू आहे, फक्त ट्रान्झॅक्शन होत नाही आहे. दुसरीकडे मात्र आता सचिन मनातल्या मनात म्हणत असतो की माझं काम होतं ते काम तर एकदम परफेक्ट झालं आहे, माझ्याकडे काहीच राहिलं नाही आहे. दुसरीकडे प्रिया आता ही घरी पोहोचलेली असते. ती घरी गेल्यानंतर आता म्हणत असते की आज बऱ्याच दिवसांनी मला असं आयतं ताटात खायला भेटतंय. थोडं थोडं करून वाढत असतात प्रतिमात्या. तू जेवण वाढून वगैरे झाल्यानंतर प्रिया म्हणत असते की हे जेवण आहे का? आज जेवण तुझ्या पसंतीचं केलं आहे, त्या म्हणत असतात. त्यावर आता
मला काय माहिती नाही तुला काय हवं होतं वेगळं असे आता सुमन विचारत असते. त्यावर मला वाटतं की पास्ता वगैरे काहीतरी इटालियन पदार्थ असतील. मग तुम्ही हे नॉर्मल जेवणच बनवलं आहे का? त्यावर मात्र आता सुमन म्हणते की तुला काही हवं होतं जेवायला स्पेशल तर सांगायचं होतंच ना तसं. बहिणीने कॉल केला होता ना, मग तेव्हा तू का बोलली नाहीस? आम्हाला वाटलं की तुला चालणार आहे हे नॉर्मल जेवण असा स्वयंपाक. मग फ्रूट सॅलडसुद्धा बनवलेलं असतं, तेही आता तिला दिलं जातं. मग ती म्हणते की एवढं एवढं नको आहे मला. याच्यातनं ना मी सगळं जेवण थोडं थोडं करते, कारण सकाळी जो नाश्ता केला आहे ना त्याच्याने पोट भरलेलं आहे. तर आता मग हे परत एवढं सगळं नको, त्यापेक्षा एक प्लेट द्या, थोडं थोडं जेवण मी करून घेते असं ती प्रिया आता म्हणू लागते. जे काही जेवण तिला एकदम वाढून दिलेलं असतं त्याचसोबत डाळ ह्या सगळ्या गोष्टी ताटामध्ये कमी करते, कारण तिला हे सगळं नको असतं. प्रतिमाचं मन तिथेच तिने मोडून टाकलेलं असतं. प्रतिमा बिचारी आतून खचून गेलेली असते, कारण आईने तिला हे सगळं काही सहन म्हणजे सगळं काही बनवलेलं असतं आणि प्रिया त्याला नाकारत असते. दुसरीकडे आता सुमन प्रतिमाला आधार देत असते, कारण सुमनला कळते की प्रतिमाला त्रास होतोय. एवढं त्या मुलीसाठी प्रेमाने मायेने बनवलेलं जेवण एका शब्दात तिने सगळं काही गार करून टाकलेलं असतं. जेवण कसं आहे, फ्रूट सॅलड कसं आहे, तिला फक्त हे सगळं खायचं आहे आणि याचसोबत तिला आराम करायचा आहे. दुसरीकडे एखादी असती तर नक्कीच माझं कौतुकही केलं असतं असे आता प्रतिमाला वाटू लागतं. दुसरीकडे आता सायलीला अर्जुनने कॉल केलेला असतो. महिन्याचा केस मिळाला आहे बरं का, असं तो सांगू लागतो. सायली म्हणते अर्जुनला की आता मी सुद्धा प्रतिमा आत्यांच्या घराच्या बाहेर पोहोचलेले आहे, मलाही थोडाच वेळ द्या, मी आता प्रतिमा आत्यांचा केस कसाबसा मिळवते. तो एकदा मिळाला की मग ना आपण DNA टेस्ट करूयात. आता इकडे प्रियासोबत सुमन आणि प्रतिमा बसलेले असतात. प्रतिमा म्हणत असते की अगं तुझ्या केसांना जरा मसाज करून देऊ का? त्यावर आता लगेचच प्रिया म्हणते की कशाला, नको नको. मग प्रतिमा तिला म्हणत असते की अगं असं काय करतेस, मला कळतं आहे की तुझं आणि सायलीचं भांडण झालं आहे, त्यामुळे तुझे केस ओढले गेले आहेत. मग थोडा मसाज करते ना, तुला रिलॅक्स वाटेल. बघ ना आईची माया किती त्रास होतोय हे बरोबर समजतं आईला. सुमन या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा प्रतिमा आणि त्याचबरोबर प्रिया तिथे बसलेले असतात. प्रतिमा ही प्रियाला केसाला तेल लावून मसाज करत असते. मग आता जेव्हा मसाज करून देत असते तेव्हा ना प्रिया विचार करते की चला फायनली आपल्या इथे आल्यानंतर म्हणजे आरामात जगता तरी येते. केसांवर तेल लावून देत असताना सुद्धा आईसोबत म्हणजेच प्रतिमासोबत बोलत नसते. म्हणून सुमन आता प्रियाला म्हणत असते की काय गं तू असं का वागतेस, मला कळत नाही. प्रिया म्हणते काय झालं सुमन काकू? त्या म्हणतात की अगं जेवताना सुद्धा तू आईबरोबर बोलली नाही. काही गोष्टी असतात की आईबरोबर मुलगी शेअर करते, पण तू तर आता तेल लावते तरी सुद्धा तुझ्या तोंडातून शब्द पण निघत नाही आहे. तू तर मोबाईल घेऊन बसली आहेस, बोल ना, बोलशील तर आईची तर बॉन्डिंग जर आपल्याला हे समजेल असे सुमनचं म्हणणं असतं. पण इथे आता ती काही बोलायला तयारच नसते. त्याच वेळेला आई तू माझ्याबद्दल चुकीचा समज करून घेऊ नकोस, पण तुला माहिती आहे ना सायली कशी आहे ती. तेवढंच आता सायली तिथे आलेली असते. सायलीला अचानक बघून प्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की तू इथे काय करतेस? सायली बघते जसं तू हे घर माहेर मानतेस ना, तसंच माझंसुद्धा हे माहेर आहे. रविराज काकांनी प्रतिमा आत्यांनी मला त्यांची मानलेली मुलगी आहे, त्यामुळे तू जसं हक्काने ह्या घरात येऊ शकतेस तसा हक्क मलाही आहे. आता सायली म्हणत असते. सुमन आता म्हणते की सायलीला अगं जेवण करतेस का? सायली म्हणते की नाही, मी जेवून आले आहे. मग ठीक आहे, थोडंसं फ्रूट सलाड खाऊन घे. ठीक आहे, एवढंच हट्ट करते, मग मी फ्रूट सलाड खाईन असं सायली म्हणू लागते प्रतिमा आणि सुमनला. आता ती फ्रूट सलाड आणण्यासाठी का होईना सुमन आतमध्ये जाते. इकडं आता सायलीला फ्रूट सॅलड दिलं जाते, तोपर्यंत ती आता सायलीचा विचार करत असते. प्रतिमा आत्यांचा केस मिळवायचा आहे. मग सायलीच्याही डोक्यात हे सगळं बघून कल्पना आलेली असते. प्रतिमा आत्यांच्या केसांना जर आपण मसाज करून दिला तर आता केस मिळवू शकतो असं तिला आता सुचतं. तर आता सुमनने सायलीला फ्रूट सॅलड वाटी भरून आणून दिलेलं असतं. फ्रूट सॅलड जेव्हा सायली खाते ना तेव्हा ते फ्रूट सॅलड खाऊन तिला खूप जास्त आनंद होतो. तिला ते आवडतंही. ती म्हणते की हे खरंच खूप छान झालं आहे. आई हे सगळं कसं केलं आहे हा मोठा प्रश्न असतो. मग या सगळ्या प्रश्नांमुळे प्रतिमा सुखावते, कारण प्रतिमाला हेच वाटत होतं की सगळं काही प्रियाने स्वतःहून विचारायला हवं. पण प्रिया ह्याबद्दल काहीच बोलत नव्हती. पण सायलीला तिच्या तोंडून हे सगळं ऐकून आता प्रतिमा त्यांना खूप बरं वाटतं. दुसरीकडे साक्षी आता भांडीवाल्याचा वेश करून सचिनला भेटायला गेलेली असते आणि प्रियाला धक्का लागल्यामुळे ती आता तिथेच पडते आणि सायलीला सुद्धा प्रतिमांचा क्रेज मिळालेला असतो. त्यामुळे DNA टेस्ट करणं एकदमच सोपं झालेलं असतं. पण प्रियाच्या धक्क्यामुळे इकडे आता साक्षीचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.